मराठा आरक्षण लढ्याचे सेनापती आदरणीय दादा यांनी मनोजदादा जरंगे यांच्या आदेशानुसार आपली उमेदवारी अर्ज दाखल केला। मनोजदादांनी परत आदेश दिले की आपण उमेदवारी परत घ्यायची, निवडणूक लढवायची नाही। त्यानंतर दादांनी आपली उमेदवारी रहित केली आणि त्यांना आम्ही फॉर्म भरण्यासाठी जी एक मदत केली होती, आर्थिकमधून आम्ही 10,000 रुपये दिले। मी विक्रम गायतळे, शंकर मोठे, देशमुख मोठाळा दादा त्यांनी ती रक्कम आम्हाला आज परत दिली। खरं आम्ही दादांनी विनंती केली की ही रक्कम तुम्ही ह्या लढ्यासाठी वापरा, पण ते म्हणे नाही, ही तुम्ही मला ज्या कारणासाठी परत दिली ती तुम्ही परत घ्या आणि परत तुम्ही आंदोलनासाठी रक्कम द्या, पण मी आज स्वीकारू शकत नाही। विरोधा केलं मनाचं मोठेपण आहे, त्यामुळं आमचा नाईलाज झाला आणि रक्कम आम्ही आज स्वीकारित आहोत। ओके। जय जिजाऊ जय शिवराय। संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील जवळपास 2.25 वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं याकरता बार्शी तालुक्यामध्ये गरजवंत मराठ्याच्या वतीनं अनेक आंदोलनं ज्या पद्धतीनं अंतरवाली सराटीमध्ये जरंगे पाटील यांनी केली त्याच पद्धतीनं बार्शीमध्ये करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मराठा समाजानं लोकसभेला ज्याला पाडायचं त्याला पाडा असा जरंगे पाटलांनी दिलेला आदेश तंतोतंत पाळला आणि ज्याला झटका दाखवायचा त्याला योग्यरित्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवला। त्यानंतर संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांनी विधानसभेला असं सांगितलं की लोकांनी त्यांना सांगितलं जरंगे पाटलांना की यंदाची विधानसभा 2024ची आपण लढली पाहिजे, म्हणून जरंगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म तर भरून घ्या आणि पुढे आपण ठरवू लढायची का नाही लढायची। आणि 2 दिवस फॉर्म भरायची मुदत संपली तरी मी विधानसभेचा फॉर्म भरला नव्हता आणि या बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माहीत होतं की आनंद काशीद यांची फॉर्मसुद्धा भरायची परिस्थिती नाही, म्हणून त्यांनी मला फॉर्म भरण्याकरता डिपॉझिट दिलं होतं आणि त्या डिपॉझिटवरती मी विधानसभेचा फॉर्म भरला होता। त्यानंतर जरंगे पाटलांनी 4 तारखेला घोषणा केली की तुम्ही सगळेजण तुमचे फॉर्म काढून घ्या। त्यानंतर मी सुद्धा जरंगे पाटलांनी ज्या पद्धतीने आदेश दिला त्या पद्धतीने विधानसभेचा फॉर्म काढला। विधानसभेचा फॉर्म जरी 4 तारखेने काढला तर अद्यापर्यंत प्रशासकीय विविध कामं असल्यामुळं प्रशासनानं डिपॉझिट परत दिलं नव्हतं की आज डिपॉझिट मला परत दिले आणि ज्या बांधवांनी गोळा करून मला पैसे दिले त्यांची आज मी डिपॉझिटची असणारी रक्कम त्यांना मी परत करतोय। समाज बांधवांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला होता आणि मला डिपॉझिट दिलं होतं ते डिपॉझिट मी त्यांना परत देतोय। अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजाची जे काही कामं असतील ते आपण सगळेजण मिळून करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय जिजाऊ जय शिवराय।